नमस्कार, आपलं स्वागत आहे रोकठोक चर्चेमध्ये. आपल्यासोबत आहेत 188 पनवेल विधानसभेचे उमेदवार म्हणजेच बाळाराम पाटील साहेब. साहेब नमस्कार. सर्वात पहिले असं आहे की आम्हाला जनतेला नेमकं शेतकरी कामगार पक्षाबद्दल एक ओढ आहे, पण माहिती अपुरी. तर आम्हाला शेतकरी कामगार पक्षाबद्दल थोडीशी माहिती द्याल का सर? शेतकरी कामगार पक्षाला आज 77 वर्ष पूर्ण झालेले आहेत. विशेषतः स्वातंत्र्य चळवळीनंतर काँग्रेसमधला एक गट ज्याला शेतकऱ्यांच्या हिताचा ओढ होती तो केशवराव जेदे मोरे यांच्या नेतृत्वाखाली, भाऊसाहेब राऊत यांच्या नेतृत्वाखाली बाहेर पडला काँग्रेसमधून आणि त्यांनी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. शेतकरी कामगार पक्षाचा खरा बोलबाला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये झाला. बेळगाव कारवार सीमा प्रश्नाच्या बाबत जो संयुक्त महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रामध्ये मोठा लढा विशेषतः शेतकरी कामगार आणि मध्यम वर्गानं उभा केलेला होता, त्याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष हा झळाळून आला आणि साठी कामगारांसाठी खऱ्या अर्थानं काम करणारी एक सुसंस्कृत संघटना म्हणून पक्षाची ओळख निर्माण झाली. अनेक प्रतिथयश नेते या चळवळीमध्ये होते. भाई उद्धवराव पाटील असतील, तदनंतर एन.डी. पाटील, गणपतराव देशमुख, दत्ता पाटील, प्रभाकर पाटील, दिबा पाटील, कृष्णराव धुळप असे अनेक नेते या ठिकाणी या पक्षाच्या माध्यमातून काम करत होते. भाऊसाहेब राऊतांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये काम झालं. माझे वडील दत्तूशेठ पाटील हे त्या जनरेशनमधले दुसऱ्या पिढीतले नेते होते. एकंदर आता तुम्ही जेवढ्या नेत्यांची नावं घेतली साहेब, त्या सगळ्या नेत्यांचं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीशी एक कनेक्शन दिसतं. शेतकरी कामगार पक्ष हा महाराष्ट्रप्रेमी आहे का? निश्चितपणानं ज्या वेळेस संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या भाषावार प्रांतरचना झाली त्यावेळेस मोरारजी देसाई यांचा प्रयत्न होता की मुंबई गुजरातला जोडावी, पण महाराष्ट्राची अस्मिता जागृत करून शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी या ठिकाणी मोठं काम केलं. आचार्य आत्रे असतील, कॉम्रेड डांगे असतील, या साऱ्यांचं ह्या आंदोलनामध्ये मोठा वाटा होता आणि महाराष्ट्रामध्ये एक अतिशय वेगळं वातावरण निर्माण झालं आणि पंडित जवाहरलाल नेहरूंना महाराष्ट्राची ही भूमिका मान्य करून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण करावा लागला. ह्याच्यामध्ये अन्यही मंडळी होती, पण प्रामुख्यानं शेतकरी कामगार पक्ष या चळवळीचा तेव्हा तो पक्ष फॉर्म झाला होता संयुक्त महाराष्ट्र. म्हणजे जसं की शिवसेना आहे ती 1966ची बरोबर, आणि आपला महाराष्ट्र जो झाला तो 1960ला संयुक्त महाराष्ट्र, आणि 60च्या आधीचा हा शेतकरी कामगार 77वा वर्धापन दिन ह्या वर्षी आम्ही साजरा केला. ओके. इतका जुना हा पक्ष आहे आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं जे सुजाण नेतृत्व आहे, भाई उद्धवराव पाटील यांना यशवंतराव चव्हाण ज्या वेळेस भारत चीन युद्धाच्या वेळेस संरक्षण मंत्री म्हणून त्या ठिकाणी दिल्लीत गेले त्यावेळेस भाई उद्धवराव पाटील विरोधी पक्ष नेते होते. त्यांना यशवंतरावांनी स्वतः भेटायला बोलवलं आणि ऑफर दिली की उद्धवरावजी आपण काँग्रेसमध्ये या आणि महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळा. उद्धवरावांनी अतिशय ठामपणानं सांगितलं, आपण मला प्रस्ताव दिला त्याबद्दल आपला आभार चव्हाण साहेब, पण माझा देह लाल बावट्यातच त्या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी जाईल. इतकी पराकोटीची निष्ठेची लोक या पक्षामध्ये राहिलेली आहेत. जनतेसाठी, शेतकरी कामगारांसाठी प्रचंड चळवळी या पक्षानं उभ्या केल्या. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल, आणीबाणी विरुद्धचं आंदोलन असेल, याच्यामध्ये अनेक शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांना, ज्याच्यामध्ये दिबा पाटील होते, माझे वडील दत्तूशेठ पाटील होते, दत्ता पाटील होते, प्रभाकर पाटील होते, अशा अनेक नेत्यांना त्यावेळेस एन.डी. पाटील होते, गणपतराव देशमुख होते, अटक झालेली होती. वर्ष 1.5 वर्ष सीमा चळवळीतही या लोकांनी जेलची हवा खाल्ली, त्याच्यानंतर आणीबाणीमध्येही खाल्ली. अनेक जनहिताचे आंदोलनं होत असताना
त्या ठिकाणी ND पाटील साहेबांच्या एका आंदोलनामध्ये सांगलीतल्या पुतण्या पोलीस गोळीबारामध्ये हे झाला आणि त्यांच्या पायाला गोळी लागली, ते अपंग झाले, पायानं आदू झाले. पण ही सारी मंडळी अतिशय साधी राहणी, पराकोटीची विचाराशी बांधिलकी ह्याच्यातून होती. याच्यातल्या बऱ्याचशा लोकांचा प्रवास हा एसटीनं व्हायचा. आमदार वगैरे असल्यावरही इतकी ट्रान्सपरन्सी आपण म्हणून त्याला, पारदर्शकता, जे बोलणं ते वागणं, अशा पद्धतीचं हे काम होतं. जबरदस्त. एकंदर साहेब, हाच कुठेतरी वारसा तुम्हाला लाभलाय असं आम्हाला तरी दिसतं. एकंदर त्याच्याचमुळे आज पनवेलमध्ये एक हॅशटॅग फिरतोय साहेब, पनवेलमधला संघर्ष योद्धा करून. म्हणजे एवढा संघर्ष कसा काय साहेब? ह्याचं कारण काय की तुम्हाला संघर्ष योद्धा का म्हणतात? आम्ही मंडळी तशी सत्तेच्या वळचणीपासून दूर राहणारी मंडळी, जनतेच्या कामासाठी त्या ठिकाणी काम करत असताना सार्वजनिक जीवनामध्ये ज्या ठिकाणी गरज पडेल त्या ठिकाणी भारतीय राज्यघटनेनं जे आयुधं आपल्याला दिलीत की जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही मोर्चे काढू शकतो, आंदोलनं करू शकतो, धरणे आंदोलन करू शकतो, उपोषण करू शकतो, हे सारे आयुध आम्ही मंडळीने अतिशय चोखंदळपणानं वापरण्याचं धोरण ठेवलेलं आहे. रायगड जिल्हा हा मुळातच संघर्षाची पार्श्वभूमी असलेला जिल्हा आहे. या ठिकाणी नाना पाटलांनी चरीचा शेतकरी संघर्ष केला आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळवून दिला. मूळ कायद्याचे जनक म्हणून त्यांना संबोधलं जातं. तदनंतर या ठिकाणी अनेक संघर्ष झाले. जासईच्या सिडको विरुद्धचा संघर्ष आपल्या साऱ्यांना ज्ञात आहे. 70ला नव्या मुंबईच्या प्रकल्पासाठी 95 गावांचं संपूर्णपणानं भूसंपादन झाल्यानंतर त्या क्षणी दिबा पाटील, दत्तूशेठ पाटील, जनार्दन भगत, हिराजी खारकर, वाजेकर शेठ यांच्या नेतृत्वाखाली हा संघर्ष सुरू झाला. आजही तो सुरू आहे. आजही आम्हाला मोर्चे आंदोलनं करावी लागतात, कारण त्या ठिकाणातल्या काही ज्या गोष्टी आहेत, आजही जवळजवळ 17% लोकांना शासनानं जे ऐतिहासिक निर्णय जो शेतकरी आंदोलनामुळे मिळाला, 1981ला मोठं आंदोलन झालेलं होतं, त्या ठिकाणी लाठीमार वगैरे झालेला होता. पण 1984च्या दास्तान फाटा जासई इथल्या आंदोलनात 5 शेतकरी हुतात्मे झाले. एक चिरला, एक दुतुम आणि 3 शेतकरी पागोटे ह्या गावचे जे या आंदोलनामध्ये शहीद झाले. त्या शहीदांच्या बलिदानातून आदरणीय दिबा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्षानं जो लढा उभा केला होता, त्याचं फलित म्हणून शेतकऱ्यांना संपादित जमिनीच्या 12.5% जमीन विकसित करून परत द्यायचा निर्णय, मी म्हणेन ऐतिहासिक निर्णय शासनाला घ्यावा लागला आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये कुठेतरी सोनेरी पहाट उगवली. आजही त्याच्यातल्या 17% शेतकऱ्यांना शासनाकडून, सिडकोकडून हे प्लॉट मिळणं बाकी आहे. JNPTच्या प्रकल्पग्रस्तांना हे प्लॉट मिळणं बाकी आहे. या साऱ्या संघर्षाच्या दरम्यान मी विद्यार्थी दशेत होतो आणि तेव्हापासूनच मी खरा चळवळीत ओढला गेलो, शेतकरी कामगार पक्षाच्या कामकाजात ओढलो गेलो. मला वाटतं मी 10वीला असेल त्यावेळेस, 9वी-10वीला. पण त्यावेळेस जे संघर्ष व्हायचे गावोगावावर, मुंबई पुणा रस्ता जो त्यावेळेस त्या बाजूनं प्रवास व्हायचा, त्या ठिकाणी रस्ता बंद, तळोजा MIDC बंद. ज्या वेळेस हा संघर्ष झाला त्यावेळेस 8 दिवस तळोजा MIDC बंद होती आणि त्याच्यामध्ये आमच्या गावातल्या साऱ्याच आमच्या तरुणांसकट सगळ्यांचा सहभाग होता. वडील त्या आंदोलनाचे नेते होते, दिबा पाटील साहेबांच्या सोबतीनंच. आणि त्यावेळेस जे मनावर संस्कार झाले ते कुठेतरी रुजून राहिले. आजही कुणावर अन्याय झालेला दिसला तर त्याची जात कुठली, त्याचा धर्म कुठला, त्याचा पक्ष कुठला, त्याचा पंथ कुठला, याचा कुठलाही विचार न करता त्याला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीनं मी सातत्यानं लढ्यामध्ये ॲक्टिव्ह असतो. तदनंतर आम्ही रिलायन्सचा जो SEZचा प्रोजेक्ट होता मुकेश अंबानींचा, खरं तर आशिया खंडातील सर्वात मोठे उद्योजक
पण शेतकऱ्यांच्या आणि शेतकरी कामगार पक्षाच्या निग्रहासमोर त्यांनाही झुकावं लागलं, शासनालाही झुकावं लागलं आणि हा सेजचा प्रकल्प रद्द झाला. त्याच्यामध्ये अनेकांचा वाटा होता. गणपतराव देशमुख असतील, ND पाटील असतील, हे त्या संघर्षात आले. सीताराम येचुरी साहेबांना आम्ही बोलावलेलं होतं. विवेक पाटील साहेबांनी त्या संघर्षाचं नेतृत्व अतिशय दमदारपणानं केलं आणि हा सेज परतावून लावण्यात आम्ही यशस्वी झालो. सिडकोची अनेक अन्याय्य धोरणं जी शेतकऱ्यांच्या विरोधात होती त्या ठिकाणी आम्ही संघर्षाच्या माध्यमातूनच न्याय शेतकऱ्याला, प्रकल्पग्रस्ताला, गावाला मिळवून देण्यात यशस्वी झालो. एकंदर हे वास्तव आहे. एकंदर साहेब, आता तुमचं ह्या पनवेलच्या राजकारणात भरपूर प्राबल्य आहे. तुम्ही पनवेलला, खारघरला, कळंबोली, कामोठे किंवा ग्रामीण क्षेत्रामध्ये पनवेलच्या प्रत्येक ठिकाणी पोचलेलं आहे आणि तुमचं नाव भरपूर आहे सर. तुम्हाला आता कसं सध्याचा जो काळ आहे तो पक्षफुटीचा, ह्याचा त्याचा असा इकडे तिकडे जाण्याचा काळ आहे. किंबहुना तुमच्या विरोधातही जे आहेत त्यांनी पण पक्ष बदललेले आहेत. तसं तुम्हाला नाही वाटलं की पक्ष बदलावा किंवा तुम्हाला कुणी ऑफर दिली का? म्हणजे मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या वेळेस राम ठाकूर यांनी पक्ष बदलण्याचा विचार केला त्यावेळेस माझ्या वडिलांच्या अध्यक्षतेखाली कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेलला आमची बैठक होती. माझे वडील, विवेक पाटील साहेब, मी, रामशेठ ठाकूर, आम्ही सारीच पक्षाची प्रमुख मंडळी होती. महेंद्र घरत होते. पण त्यावेळेस विवेक पाटील साहेब, JM म्हात्रे, रामशेठ ठाकूर यांची गाडी दोस्ती होती. रामशेठनी हा विचार मांडल्यानंतर विवेक पाटील साहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. JM म्हात्रेंना थोडंसं डोळ्यात पाणी आलं. पण मी मात्र अतिशय ठाम होतो. त्यावेळेस मी पक्षाचा तालुका चिटणीस म्हणून काम करत होतो. मी आणि माझ्या वडिलांच्या मनावर त्या गोष्टीचा असा परिणाम झाला नाही. ठीक आहे, आपले सहकारी जात आहेत, त्याचं दुःख जरूर होतं. पण कुठंतरी स्वार्थ मनामध्ये घेऊन ज्या पक्षाच्या माध्यमातून एक सामान्य कुटुंबातला माणूस 2-2 वेळेला खासदार होतो आणि तदनंतर तो पक्ष त्यांना छोटा वाटू लागतो, त्यावेळेस ते पक्षातनं गेले तर फार काही नुकसान झालं असं माझ्यासारख्याला वाटलं नाही. आणि त्या क्षणापासून पक्षाचं काम विवेक पाटील साहेबांच्या साथीनं, माझ्या वडिलांच्या नेतृत्वाखाली दत्तूशेठ पाटलांच्या आम्ही करत राहिलो. चांगला संघर्ष त्या ठिकाणी आम्हाला करावा लागला. पक्षाच्या अस्तित्वापासून साऱ्याच गोष्टी होत्या. जयंत पाटील साहेबांचं आम्हाला चांगलं सहकार्य मिळालं. हे सारं करत असताना एक पिंड, कुठलीही परिस्थिती समोर आली तरी त्याला अगदी शांतपणानं सामोरं जायचं आणि त्याच्यावर सोल्युशन शोधायचं, उपाय शोधायचा, ही मानसिकता झाली. तेव्हापासून हा संघर्ष सुरूच आहे. सुरुवातीला मी जेव्हा 81 साली सिडकोच्या विरुद्धचा लढा झाला त्यावेळेस विद्यार्थी दशेमध्ये अगदी अजाणत्या वयामध्ये म्हणायला हरकत नाही, मुंबई पुणा रस्त्यावर गाड्या वगैरे फोडून त्या ठिकाणाहून आमची आत्या बेलपाड्याला राहते, मधल्या बाजूनं नावड्याची मुरबीची खाडी क्रॉस करून बेलपाडा गावापर्यंत गेलो, जिथं आता CBD स्टेशन आहे मेट्रोचं, भारती विद्यापीठ, आणि तिकडे पुन्हा त्या रस्त्यावर गाड्या वगैरे फोडून आम्ही पुनरुपी नावड्याला पळत आलो होतो. तो पिंड जो घडत गेला तो म्हणजे एकंदर त्या टाइमला एकदम अँग्री यंग मॅन असाल. म्हणजे तुम्हाला पिक्चर वगैरे पण बघायचं भरपूर असं दिसतं, कारण आता नुकतीच एक मुलाखत झाली तुमची, त्याच्यामध्ये तुम्ही एक डायलॉग मारला चित्रपटाचा. तुम्हाला सर्वात आवडता अभिनेता कोण आहे? म्हणजे कोण? अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन, अँग्री यंग मॅन. आणि मग तुम्ही स्वतःला पण त्या टाइप मध्ये असंच काही नाही, तरुणपणी असं गरजेनुसार ते घडत गेलं. आता एकंदर साहेब, राजकारणात मी अतिशय संयमानं असतो, कुठेही कॉन्ट्रोवर्सी नाही, काही नाही. पण ज्या ठिकाणी गरज पडेल त्या ठिकाणी जनतेच्या हितासाठी मात्र कुठल्याही थराला जायची आपली तयारी. नो सेटलमेंट, नो कॉम्प्रोमाइज. नो कॉम्प्रोमाइज. ओके. आता एकंदर साहेब, आता निवडणुका आल्या. आता कसं असतं की साहेब, निवडणुकांमध्ये असे पण उमेदवार राहतात ज्यांना प्रभागाच्या समस्याच माहीत नाही. तर आपल्या जनतेला जाणून घ्यायचं, एकंदर तुम्हाला पनवेलच्या काय समस्या? पनवेलच्या निवडणुकीच्या बाबतीत मी अतिशय जबाबदारीनं स्टेटमेंट करतो. 15 वर्ष आमदार राहिल्यानंतरही प्रशांत ठाकूरांना पनवेल कळलेली नाही आहे.
हा माझा स्पष्टपणानं दावा आहे. त्याच्यामुळे पनवेलच्या समस्या काय आहेत हा त्याचा पुढचा पार्ट आहे, पण त्यांना काही त्या कळल्या नाहीत. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं त्या सोडवण्यासाठी प्रयत्नही झाले नाहीत. आणि आत्ता परिस्थिती आपण बघताय, पनवेल ही आज बहुआयामी शहर आहे. हे लिटल इंडिया आहे म्हटलं तरी हरकत नाही. देशाच्या साऱ्या राज्यातील, साऱ्या जिल्ह्यातील, साऱ्या तालुक्यातील माणूस या ठिकाणी राहतोय. त्याच्यामुळं विविध संस्कृती, विविध जनभावनांना समजून घेऊन या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आस्था आहेत, काही विषय आहेत, वेगवेगळ्या पद्धतीच्या लाईफस्टाईल्स आहेत आणि हे सारे एकत्र राहतात त्यावेळेस तिथं वेगळंच रसायन तयार होताना दिसतोय. म्हणजे एकंदरीत आमदार म्हणून काम करताना प्रशांत ठाकूरांनी हे काही समजून घेतलेलं नाही आहे. एकंदर तुम्हाला कुठल्या समस्या भेडसावतात? आज समस्यांच्या बाबतीत पनवेल भरपूर म्हणजे मेट्रो सिटीच्या दिशेनं चाललेलं आहे. सुरुवातीचं पनवेल हे अतिशय सुबक, सुंदर, स्वच्छ, टुमदार आणि स्वयंपूर्ण शहर होतं. पनवेलला स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वतःची पाणीपुरवठा योजना देहरंग डॅमची आहे. त्याच्यानंतर अनेक स्वतंत्र चळवळीतले प्रसंग पनवेलशी जोडलेले आहेत. पनवेलचा इतिहास अतिशय संपन्न आहे. पनवेलची बाजारपेठ ही संपूर्ण कोकणावर अधिराज्य गाजवणारी बाजारपेठ होती म्हणावं लागतंय दुर्दैवानं. पनवेलचं एस.टी. स्टँड हे महाराष्ट्राला मुंबईशी कनेक्ट होण्याचं एकमेव साधन त्या काळात होतं आणि अतिशय सुंदर, स्वच्छ, भरपूर बिझी असं हे स्टेशन होतं. पण आज पनवेल ती राहिलेली नाही आहे. तिची दुरावस्था झाली. आमदार म्हणून प्रशांत ठाकूर यांनी त्याच्यामध्ये प्रश्नच न समजल्यामुळे लक्ष घातलं नाही आणि आज वाईट अवस्थेत पनवेल आहे. पनवेलच्या एस.टी. स्टँडचं काम 13 वर्ष सुरूच होत नाही अशी परिस्थिती आहे. पनवेलचं प्रशासकीय भवन 11 वर्षात पूर्ण झालेलं नाही अशी परिस्थिती आहे. पंचायत समितीच्या त्या ठिकाणी कार्यालयाचं कामकाज विजयसिंह मोहिते पाटील ग्रामविकास मंत्री असताना मी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून BOTमध्ये चालू केलेलं होतं. खरं तर अतिशय गतीनं काम चालू होतं, पण प्रशांत ठाकूरांनी केवळ राजकारणापायी त्याच्यामध्ये खोडा घातला. आज इतके वर्ष तो कॉम्प्लेक्स तसाच पडलेला आहे. राज्यातलं पहिलं BOTवर बनलेलं पंचायत समितीचं अद्ययावत कार्यालय ते झालं असतं. एका ठिकाणी सारी कार्यालय झाली असती. पण प्रत्येक गोष्टीत मोडता घालण्याचं काम प्रशांत ठाकूर त्या ठिकाणी करत आलेले आहेत. आज आपण बघितलं पनवेलची ITI असेल, बघितली की शरम वाटते. D.Ed. B.Ed. कॉलेज असेल तीच परिस्थिती आहे. पनवेलचं जे वैभव होतं, पनवेल हे शैक्षणिकदृष्ट्या अतिशय प्रगत शहर होतं, पण त्या ठिकाणी साऱ्या आस्थापनांचं वाटोळं लागलं. आमदार लक्ष देत नाही त्या कारणामुळे आणि आज दुर्दैवी परिस्थिती निर्माण. निवडणूक झाली, आपण आमदार झालात, सर्वात पहिली अशी कुठली समस्या आहे जी तुम्ही सोडवा? मी पहिल्या प्रथम पनवेलचं जी अधोगती झालेली आहे तिला प्रगतीच्या दिशेनं, विकासाच्या दिशेनं आणण्यासाठी ज्या पायाभूत सुविधा आहेत, रस्ते, वीज, पाणी, त्याच्यानंतर नागरीकरणाच्या ज्या सुविधा आहेत, आज पनवेलकरांना अनेक त्रास आहे. शेवरेजच्या सिस्टीम सगळ्या जवळजवळ 40 वर्षापूर्वी सिडकोनं केलेल्या खराब झालेल्या आहेत. त्याच्यामुळं शहरं अतिशय बकाल झालेली आहेत. धुळीचं साम्राज्य संपूर्ण पनवेल तालुक्यावर, मतदारसंघावर आहे. हे टाळण्याच्या दृष्टीनं पर्यावरण चांगलं असेल, पायाभूत सुविधा चांगल्या असतील याच्याकडं पहिलं लक्ष देईल. पाणी पुरवठा, मी आमदार झालो तर काही लगेच बदाबदा पाणी येणार नाही, पण डिस्ट्रीब्युशन लॉसेस कमी करून आणि तातडीनं ज्या काही गोष्टी करायच्या, ज्या स्कीमचं उद्घाटन आदरणीय उद्धवजींनी भोकरपाड्याला केलेलं होतं मोरबा डॅमच्या साईडवर, ती अमृत योजनेतली स्कीम फास्ट कशी होईल, तिचं पाणी पनवेलला कसं मिळेल हा प्रयत्न माझा असेल. हे पाणी, लाईट, रस्ते, सेवरेजच्या सुविधा, चांगल्या गार्डन्स, ग्राउंड्स या सुविधा, मूलभूत सुविधा, पायाभूत सुविधा देणार. त्या सोबतीनं पनवेलला वाहतूक कोंडीचा मोठा शाप आहे, तो वाहतूक कोंडी मुक्त पनवेल
पार्किंगची समस्या आहे. या पार्किंगच्या समस्येच्या बाबतीत सर्व संबंधित घटकांना बरोबर घेऊन शिस्तबद्ध नियोजन करून रस्ते मोकळे राहतील, प्रवाही राहतील, हे काम करेन. या ठिकाणच्या तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा म्हणून तळोदा MIDC असेल, JNPT असेल, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, या ठिकाणी तद्वत जवाहर इंडस्ट्रीज कामोठ्यातली आहे ती, पनवेल इंडस्ट्रीयल इस्टेट, या साऱ्या ठिकाणी प्रयत्न करून कोऑर्डिनेशन चांगले एक यंत्रणा बनवून रोजगाराचा प्रश्न मार्गी लावू. स्वयंरोजगारासाठी इकडल्या तरुणींना प्रेरणा देत शासनाच्या विविध योजनांची सांगड घालत हे काम करून घेऊ. चांगल्या आरोग्याच्या सुविधा, चांगल्या शैक्षणिक सुविधा. आज आपण बघतो की पनवेल हे कॉस्मोपॉलिटन शहर झालेलं आहे. 80% मायग्रेटेड पब्लिक आहे, स्थलांतरित पब्लिक आहे. त्यांच्यासाठी आणि स्थानिकांसाठीही महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी CBSEच्या शाळा चालू करून पुढच्या काळामध्ये जी गरज आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. आरोग्याच्या चांगल्या सुविधा, सामाजिक न्याय आणि कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आज अनेक अवैध धंदे असल्यामुळे आणि गुंडांवर किंवा बेवडे गरदुल्ल्यांवर कोणाचा अंकुश नसल्यामुळे जो वातावरण खराब झालेला आहे तो सुधारण्याचा प्रयत्न मी करेन. एक पहिल्या टप्प्यामध्ये स्टेबलायझेशन आणि मूलभूत सोयी आणि नंतर मग कला, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम, व्यापार उद्यमाच्या दृष्टीनं आणि व्यवसायाच्या दृष्टीनं पनवेल कशी चांगली राहील हा प्रयत्न मी करेन. एकंदर पूर्ण पनवेल एक स्वयंपूर्ण शहर असेल त्या दृष्टीनं केवळ आत्ताचं जे प्लॅनिंग आहे त्याच्यामध्ये पनवेल ही डॉर्मिटरी आहे. लोकांनी मुंबईला कामाला जावं, रात्री झोपायला यावं, पुन्हा सकाळी उठून तिकडं जावे. पनवेलचं जो DPR पनवेल महापालिकेचा आहे तो सदोष आहे. पनवेलचा DPR बनत असताना नवी मुंबईपेक्षा ॲडव्हान्स प्लॅनिंग पाहिजे. तर आज पनवेल महानगरपालिकेची स्पर्धा कोणाशी असेल तर उल्हासनगर, भिवंडी, कल्याण, डोंबिवली या तुकार महापालिकांशी आहे. भविष्यात पनवेल महापालिकेची स्पर्धा ही नवी मुंबई महानगरपालिका जी देशात स्वच्छ आणि सुंदर सर्वेक्षणात दुसऱ्या क्रमांकावर सातत्याने आहे तिच्याशी झाली पाहिजे असा माझा प्रयत्न राहील. पण पनवेलकरांच्या ज्या आत्ताच्या तातडीच्या समस्या आहेत, मी नियोजनाच्या बाबतीत बोललो, जे पनवेल महानगरपालिकेच्या नियोजनाच्या बाबतीत तेच नैनाच्या नियोजनाच्या बाबतीत. नैनाचं आजचं नियोजन हे 100% शासनाला शेतकऱ्यांची जमीन लुबाडायची आहे आणि पैसा बनवायचा आहे. बिल्डरांच्या कदाचित पुढच्या टप्प्यात अदानींच्या घशात ही जमीन घालायची असेल असं आहे. त्याऐवजी पहिला शेतकरी, नंतर तिथं आलेला नवीन रहिवासी, गाव यांचं हित जपत नंतर नैना हे नियोजन तिथं असेल. आणि कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांची, गावाची, रहिवाशांची लुबाडणूक करून नैना होणार नाही. तर नैना यायचाच असेल तर या तिघांचं हित जोपासत येईल हा माझा दृष्टिकोन राहील. पनवेल महानगरपालिकेच्या नियोजनाबाबत बोलत असताना प्रशांत ठाकूरांनी जी एक मोठी भेट पनवेलच्या रहिवाशांना दिलेली आहे, त्यांच्या डोक्यावर कराचा अतिशय मोठा बोजा ठेवलेला आहे. हा कराचा बोजा जो नव्या मुंबई महानगरपालिका जी अतिशय ॲडव्हान्स आहे तिच्यापेक्षा 17% जास्त दरानं कराची आकारणी केलेली आहे, तो खाली आणून डोक्यावरलं बोझं कमरेपर्यंत खाली आणण्याचा माझा प्रायोरिटी सेक्टरचा प्रयत्न असेल. नैनाच्या घुसमटीतून शेतकऱ्याला मोकळा श्वास घ्यायला होईल असं करणं माझं पहिलं प्राधान्य असेल. त्याचसोबत पाण्याचा जो जटिल प्रश्न आहे तो तातडीनं सोडवणं, पाणी वीज अविरतपणानं मिळेल हाही माझा तातडीचा विषय असणार आहे. प्रॉपर्टी टॅक्सवर जी शास्ती लावली आहे ती रद्द करणं हाही माझा तातडीचा प्रयत्न असणार आहे. देशातल्या साऱ्या राज्यातली मुलं या ठिकाणी आलेत. विद्यार्थ्यांमध्ये, खेळाडूंमध्ये स्पर्धा आहे. तर या खेळाडूंना अतिशय चांगल्या पद्धतीच्या क्रीडा सुविधा तरुणांना मिळतील हाही माझा प्रयत्न असणार आहे. एकंदर साहेब आपण पूर्ण तयारीने उतरलेला आहात. आपण पाहिलं की
कशा पद्धतीने साहेब निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. आता जे काय आहे ते तुम्हाला ठरवायचं आहे. आणि साहेब तुम्हाला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा.